आरोग्य, मुक्ती, पाप क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। मत्तईचे शुभवर्तमान अध्याय 15 वचन 21 पासून 28 पर्यंत। मी वचन वाचते, सर्वांनी लक्ष द्या। नंतर येशू तेथून निघून सोर व सीदोन या भागात गेला आणि पहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा। माझी मुलगी भूताने फार जर्जर केली आहे। तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही। तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे। त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविले नाही। तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी, मला सहाय्य करा। त्याने उत्तर दिले, मुलाची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे। तिने म्हटले, खरेच प्रभूजी, तरी घरची कुत्रीही आपल्या धनाच्या मेजावरून पडलेला चूर खातात। तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो। आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त या जगामध्ये मानव रूपामध्ये होता त्यावेळी ही घडलेली घटना आहे। येशू ख्रिस्त दुसऱ्या देशातून दुसऱ्या देशामध्ये जात असताना त्याच्याबरोबर लोकसमुदाय होते। कारण येशू जे शिक्षण देत होता, येशू जे कृत्य करत होता, ते कृत्य पाहण्यासाठी, ते शब्द ऐकण्यासाठी लोकसमुदाय त्याच्या मागे चालत होता। आणि त्यावेळेला घडलेली घटना आहे, येशू ख्रिस्त इस्रायल देशमधून दुसऱ्या नगरामध्ये, दुसऱ्या गावामध्ये जात असताना घडलेली घटना आहे। एक परराष्ट्रीय बाई येशूच्या मागे जाते आणि मोठमोठ्याने ती त्याला विनंती करत असते, हे दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा। माझी मुलगी भूताने त्रासलेली आहे, तिला अशुद्ध आत्मा लागलेला आहे, तिच्यावर दया करा, तिला बरं करा। पण येशू ख्रिस्त तिच्याकडे बघत नाही। येशू ख्रिस्त तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि येशू पुढे जात होता। त्यावेळी येशूच्या शिष्यांनी सांगितलं की प्रभूजी, या बाईला घालून द्या, कारण ही आपल्या मागे येत आहे, मोठमोठ्याने ओरडून ती आपल्या मागे येत आहे। आणि येशू त्याच्या शिष्यांना सांगतो की इस्रायल लोक सोडून मला दुसऱ्या लोकांकडे अजूनपर्यंत पाठवलेलं नाही। आणि हे बोलणं सुरू असताना ही बाई येशूच्या समोर आली आणि येशूच्या पाया पडून
येशूला तिने विनंती केली की प्रभूजी माझ्या मुलीला बरं करा, तिला भूताने पछाडलेला आहे, तिला अशुद्ध आत्मा लागला आहे. त्यावेळी येशूने तिला सांगितलं की मुलाची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना देणे हे ठीक नव्हे. या तिच्या उत्तराने, येशूच्या या उत्तराने ती बाई नाराज झाली नाही. तर त्या बाईने तिला येशूला उत्तर दिलं. त्या बाईने ती बाई येशूला म्हणाली की खरंच प्रभूजी, पण घरची कुत्री देखील धनाच्या मेजावरून, धनाच्या टेबलावरून जे चूर पडतं ते चूर खातात. आणि हे शब्द ऐकून येशू तिला म्हणाला, बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफल हो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या घटनेमध्ये आपल्याला एका परराष्ट्रीय बाईचा मोठा विश्वास दिसतो. आणि येशू स्वतः त्या बाईला सांगतो की तुझा विश्वास मोठा आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परराष्ट्रीय म्हणजे इस्रायल देशामध्ये जे इस्रायल लोक होती ती देवाची निवडलेली लोक होती. पण इस्रायल देशामध्ये जे इतर लोक होती, इतर जातीची लोक होती, त्यांना बायबलमध्ये परराष्ट्रीय लोक सांगितलेली आहेत. आणि इस्रायल लोकांमध्येच येशू ख्रिस्ताला देवाने पाठवलं होतं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त हा इस्रायल देशामध्ये जन्माला आला आणि तो इस्रायल देशामध्ये काम करत होता. येशू ख्रिस्त इस्रायल देशामध्ये आजारांना बरं करत होता, रडणाऱ्यांचे अश्रू पुसत होता, मुक्यांना वाचा देत होता, आंधळ्यांना दृष्टी देत होता आणि बहिऱ्यांना ऐकण्याची शक्ती देत होता. हे सर्व अद्भुत काम, हे सर्व चमत्कार, विलक्षण कृत्य, हे सर्व काही येशू ख्रिस्त इस्रायल देशमध्ये आणि इस्रायल लोकांमध्ये करत होता. कारण त्या वेळेपर्यंत परराष्ट्रीय लोकांची वेळ आली नव्हती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावणार होता आणि तो तिसऱ्या दिवशी जिवंत होणार होता. त्यानंतर परराष्ट्रीयांसाठी देवाच्या दयेचा, कृपेचा दरवाजा उघडणार होता. येशूच्या क्रूसावर मरणानंतर तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाल्यानंतर परराष्ट्रीयांसाठी देवाची कृपा, देवाची दया त्या वेळेपासून सुरू होणार होती. पण त्या वेळेला, त्या कृपेला अजून काही अवकाश होता, अजून काही काळ होतं. त्या वेळेपर्यंत येशू ख्रिस्त इस्रायल लोकांमध्येच काम करत होता. आणि त्याच वेळेला, ज्या वेळेपर्यंत परराष्ट्रीय लोकांची वेळ आली नव्हती, परराष्ट्रीय लोकांवर देवाची कृपा झाली नव्हती, त्या वेळेला ही बाई येशूच्या मागे चालत राहिली. येशूकडे विनंती करत राहिली की माझ्या मुलीला बरं करा, माझ्या मुलीला भूताने पछाडलेला आहे, माझ्या मुलीला सहाय्य करा. आणि या प्रसंगामध्ये लिहिलेलं आहे की ज्या वेळेला ती बाई येशूला विनंती करत होती, त्यावेळी येशू तिच्याकडे लक्ष देत नव्हता. येशू तिच्या विनंतीकडे लक्ष देत नव्हता. येशू पुढे चालला होता. आणि शेवटी अशी वेळ आली की येशूच्या शिष्यांनी येशूला सांगितलं की या बाईला घालून द्या, कारण ही आपल्या मागे येत आहे. त्यावेळेला ज्यावेळी ही बाई समोर आली आणि या बाईला येशूने सांगितलं की मुलाची भाकर घेऊन घराच्या कुत्र्याला देणं हे ठीक नव्हे, या उत्तराने ही बाई नाराज झाली नाही, ही बाई निराश झाली नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपला जर कोणी थोडा तरी अपमान केला तर आपण सहन करतो का? आपण कोणाचं सहन करत नाही. आत्ता तर असं आहे की मुलं आई वडिलांचं सहन करत नाही, कोणीच कोणाचं सहन करत नाही. आपल्याला जर कोणी मूर्ख बोललं तर आपण ऐकून घेतो का? आपण त्याला अजून काहीतरी बोलतो. आपल्याला जर कोणी कमी लेखलं तर आपण त्याला जास्त कमी लेखतो. पण येशू ख्रिस्त त्या बाईला कुत्र्याची उपमा देत आहे.
पण ती बाई कुत्र्याची उपमा देत असताना देखील नाराज झाली नाही, दुःखी झाली नाही. तर त्या बाईने सांगितलं, खरंच प्रभूजी, पण घरची कुत्री देखील धनाच्या मेजावरून, धनाच्या टेबलावरून जे चूर पडतात ते चूर खाऊन ते पोट भरतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तिचा हा विश्वास पाहून येशूने त्या मुलीला बरं केलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परराष्ट्रीय लोकांची वेळ आली नव्हती, परराष्ट्रीयांवर अजून दया झाली नव्हती, पण त्या बाईचा विश्वास पाहून येशूने त्या मुलीला बरं केलं. तिच्या मुलीला अशुद्ध आत्मा पछाडला होता, त्या अशुद्ध आत्म्यापासून तिच्या मुलीला येशूने बरं केलं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या हृदयामध्ये देवावर भरोसा असला पाहिजे, पक्का विश्वास असला पाहिजे. आणि ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये पक्का विश्वास असतो की माझा देव मला बरं करणार, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देव काम करतो. हालेलुया, 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 हालेलुया. ज्या वेळेला ही बाई जोर जोरात म्हणत होती, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, आणि येशू लक्ष देत नव्हता, त्याही बाई शांत नाही राहिली. त्यावेळेला या बाईने विचार नाही केला की येशू तर माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीये, मी किती वेळा त्याला विनंती करते पण येशू माझं ऐकत नाहीये, त्यापेक्षा मी आता निघून जाते, असं त्या बाईने विचार केला नाही. त्या बाईने असा विचार केला नाही की येशू तर माझ्याकडे बघत पण नाहीये, तो माझं ऐकून काय घेणार आहे, तो माझ्या मुलीला काय बरं करणार आहे, जर तो माझं ऐकतच नाहीये, मी इतकी जोरात ओरडते, मी त्याला इतकी विनंती करते पण येशू माझ्याकडे लक्ष देत नाहीये. जर त्या बाईने असा विचार केला असता की येशू माझ्याकडे बघत नाहीये, येशू माझ्या विनंतीकडे लक्ष देत नाहीये, आणि ती बाई निघून गेली असते, तर तिची मुलगी बरी झाली नसते, तिची मुलगी तशीच राहिली असते. पण त्या बाईच्या अंतकरणामध्ये पूर्ण विश्वास होता की येशू ख्रिस्तच माझ्या मुलीला बरं करू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्याच विश्वासाने, अंतकरणाच्या भक्कम विश्वासाने त्या बाईने येशूच्या मागे चालत राहिली. येशू तिच्याकडे बघत नाही तरी विनंती करायचं तिने सोडलं नाही. आणि शेवटी ज्यावेळी येशूने तिला कुत्र्याची उपमा दिली, त्यावेळी देखील ती बाई नाराज झाली नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आपल्या जीवनामध्ये काम करायला तयार असतो. तो फक्त आपल्या अंतकरणाचा विश्वास बघतो की आपल्या अंतकरणामध्ये त्याच्यावर किती विश्वास आहे, आपण किती त्याच्यावर अवलंबून आहोत, आपण किती त्याच्यावर भरोसा ठेवतो की तो आपला मुक्तीदाता, तो आपला प्रेमळ बाप आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वेळ आली नव्हती तरी देखील तिच्या विश्वासाने तिने वेळ आणून घेतली. वेळ आली नव्हती, परराष्ट्रीयांवर दया झाली नव्हती, कारण येशू क्रिस्तावर मरणार आणि तिसऱ्या दिवशी उठणार. त्यानंतर देवपित्याने ठरवलं होतं, त्यानंतर परराष्ट्रीयांवर मी दया करणार, जसं इस्रायल लोकांवर देव दया करत होता, कारण इस्रायल लोक देवाची निवडलेली लोक होती, ती त्याची निवडलेली संतान होती, निवडलेली लोक होती, म्हणून देव पहिल्याने त्यांच्यामध्ये काम करत होता आणि नंतर देव परराष्ट्रीयांवर म्हणजे आपल्यावर देव दया करणार होता. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तिचा विश्वास पाहून, त्या बाईचा विश्वास पाहून येशूने तिच्या मुलीला बरं केलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या जीवनामध्ये देव काम करायला तयार आहे, फक्त आपण खऱ्या अंतकरणाने, पूर्ण हृदयाने त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. खूप लोक इथे प्रार्थनेला येतात आणि 2 ते 3 वेळा आल्यानंतर ते प्रार्थनेला बंद करतात. ते 2-3 वेळा अशासाठी येतात, ते विचार करतात की एकदा जाऊन बघूया प्रार्थनेमध्ये, कदाचित माझा आजार बरा झाला तर, कदाचित माझी समस्या सुटली तर. आणि 3-4 वेळा ते प्रार्थनेला येऊन पण जर त्यांचा आजार बरा झाला नाही, त्यांची समस्या सुटली नाही, तर ते प्रार्थनेला यायचं बंद करतात.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कारण त्यांच्या अंतकरणामध्ये देवावर खरा विश्वास नसतो, खरा भरोसा नसतो. आणि देव हृदय पाहणारा देव आहे, देव अंतकरण जाणणारा देव आहे. ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये खरा विश्वास आहे त्याच्या जीवनामध्ये देव काम करणारच. हालेलुया, 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 हालेलुया. मी तुम्हाला साक्ष सांगते, केंद्रात झालेली साक्ष आहे. एक नवरा बायको साक्ष देण्यासाठी आसामवरून हे जोडपं केंद्रामध्ये साक्ष द्यायला आलं होतं. त्यांची साक्ष अशी होती की त्यांच्या लग्नाला 14 वर्ष झाली, पण 14 वर्षामध्ये त्यांना मूल झालं नाही. आणि त्यांनी केंद्राचा कार्यक्रम एका टी व्ही चॅनलवर पाहिला. आणि ते पाहिल्यानंतर त्यांना विश्वास बसला की देव आमच्या जीवनात देखील कार्य करेल. आणि ते कार्यक्रम नियमितपणे पाहत राहिले. त्या कार्यक्रमामध्ये शेवटी प्रार्थना होते, त्या प्रार्थनेमध्ये ते विश्वासाने भाग घेत राहिले आणि देवाची दया झाली. त्या माणसाची बायको गर्भवती राहिली. ते टी व्हीवर नियमितपणे कार्यक्रम पाहत राहिले, प्रभूकडे प्रार्थना करत राहिले. आणि 9 महिने भरले. 9 महिन्यानंतर त्या स्त्रीची डिलिव्हरी झाली आणि प्रभूने त्याला चांगला मुलगा देऊन आशीर्वादित केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ते आसामवरून पहिल्यांदा केंद्रामध्ये साक्ष द्यायला आले होते. फक्त साक्ष द्यायला ते आले होते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण येशूवर विश्वास ठेवतो तर विश्वासाप्रमाणे आपल्याला धीर धरणं पण गरजेचं आहे. खूप लोक म्हणतात की माझा येशूवर विश्वास आहे, ते तोंडाने म्हणतात, पण काही लोक अंतकरणाने ठेवत नाही. म्हणून काही आजार झाला ते लगेच घाबरून जातात, काही संकट आलं लगेच ते डगमळून जातात, लगेच त्यांचा विश्वास हलायला लागतो. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर प्रभूवर पूर्ण अंतकरणाने विश्वास ठेवता, देवावर पूर्ण हृदयाने विश्वास ठेवता, पूर्ण भरोसा ठेवता, तर देव तुम्हाला कधीच लज्जित आणि फजित होऊ देणार नाही, तर देव तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया, 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 हालेलुया. जुना कराराचीच घटना आहे, दानियेलाच्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. तुम्ही दानियेलाच्या पुस्तकामध्ये ही घटना वाचू शकता. दानियल हा देवाचा माणूस होता, देवाच्या प्रेरणेप्रमाणे चालणारा माणूस होता, संदेष्ट होता. आणि दानियेलाचे 3 मित्र होते. ते तिन्ही मित्र पण पूर्ण अंतकरणाने देवावर विश्वास ठेवणारे होते, ते देवाच्या आज्ञेत राहणारे होते. आणि दानियल आणि त्याचे जे 3 मित्र होते ते पूर्णपणे देवावर भरोसा ठेवणारे, देवावर विश्वास ठेवणारे होते. आणि देवाने त्यांना खूप ज्ञान दिलं होतं, खूप शहाणपण दिला होता. आणि त्या शहाणपणाने, त्या ज्ञानाने ज्या देशामध्ये ते राहत होते, बाबेल देशामध्ये, त्या देशाच्या राजाने त्यांना बाबेलवर नेमलं होतं. आणि हा जो राजा होता, बाबेलचा राजा, त्याने एक सुवर्ण मूर्ती घडवली होती, एक छान मूर्ती बनवली होती. ती मूर्तीची उंची पण खूप होती आणि मूर्ती खूप सुंदर दिसत होती. आणि त्या राजाने ठरवली की या मूर्तीला मी बाबेल नगरावर ठेवणार. आणि या मूर्तीच्या पहिलं कार्यक्रमासाठी, म्हणजे मूर्ती सर्वांना दिसावी म्हणून, सर्वांनी त्या मूर्तीला पाहावी म्हणून एक कार्यक्रम ठेवला होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये या राजाने सर्व प्रधानमंत्री, सर्व देशातले लोकांना, न्यायाधीशांना, सर्व बाबेल देशामध्ये जेवढी लोक होती त्या सर्वांना त्याने आमंत्रण केलं होतं त्या मूर्तीला पाहण्यासाठी. आणि सर्व लोक त्या मूर्तीला पाहण्यासाठी तिथे आले होते. त्यावेळी हे दानियेलाचे 3 मित्र देखील तिथे होते, कारण ते बाबेल नगरावर नेमले होते म्हणून ते देखील तिथे होते. आणि त्यावेळेला ज्यावेळी सर्व लोक, राज्यातले सर्व लोक आणि तिकडचे रहिवासी वगैरे तिथे त्या मूर्तीला पाहायला आले, त्यावेळी लोकांना असं सांगण्यात आलं, त्यावेळी अशी घोषणा करण्यात आली की जो कोणी या मूर्तीला पाहून नमन करणार नाही, त्याच्यासमोर साक्षात दंडवत घालणार नाही, त्या लोकांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. ही आज्ञा करण्यात आली, ती राजआज्ञा झाली. आणि ज्या वेळेला त्यांना सांगितलं होतं की ज्यावेळी वाद्य वाजवली जातील, त्या वाद्यांचा आवाज तुमच्या कानावर पडता क्षणी तुम्ही या मूर्तीला साक्षात दंडवत घालायचं आहे, मूर्तीला प्रणाम करायचा आहे. आणि ही आज्ञा झाल्यानंतर ज्यावेळी वाद्य वाजवण्यात आले, त्यावेळेला तिथे जे प्रधानमंत्री होते
त्या नगरातले जी लोक होते, जे न्यायाधीश होते, त्या सर्वांनी त्या मूर्तीपुढे साक्षात दंडवत घातलं, तिला प्रणाम केलं. पण दानियेलाचे 3 मित्र होते, त्यांनी अजिबात त्याला दंडवत घातलं नाही, त्याच्यापुढे डोकं टेकले नाही, कारण ते 3 जण जिवंत देवाची प्रार्थना करणारे होते, त्याच्यापुढे नमणारे होते, त्याला दंडवत घालणारे होते. म्हणून त्या तिघांनी त्या मूर्तीपुढे दंडवत घातली नाही, त्या सुवर्ण मूर्तीपुढे गुडघे टेकले नाही. ज्यावेळी हे राजाला कळलं, त्यावेळी राजाने त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकण्याची आज्ञा दिली. आणि राजाने त्यांना त्या तिघांना समोर बोलवून सांगितलं की मी परत तुम्हाला संधी देतो, परत वाद्य वाजवली जातील आणि यावेळेला तरी तुम्ही साक्षात दंडवत घाला, तुम्ही त्या मूर्तीला नमन करा, म्हणजे मी तुम्हाला सोडून देईल. पण त्या तिघांनी सांगितलं की काही झालं तरी चालेल, पण आम्ही त्या मूर्तीपुढे दंडवत घालणार नाही, आम्ही त्या मूर्तीला कधीच प्रणाम करणार नाही. आणि त्यावेळी राजाला राग आला आणि राजाने सांगितलं, राजाने राजआज्ञा केली की भट्टी जेवढी तापलेली आहे त्याच्या 7 पट अजून तापवा. आणि तसंच करण्यात आलं, अजून 7 पट ती भट्टी तापवण्यात आली. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे की ज्यावेळी या तिघांना शिपाई त्या भट्टीपर्यंत नेत होते, भट्टीत टाकण्यासाठी नेत होते, ते जे शिपाई त्याला भट्टीत टाकण्यात नेत होते, ते शिपाई जळून राख झाले. आणि त्या तिघांना त्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं. आणि राजा पाहत होता, त्या अग्नीच्या भट्टीत हे तिघं टाकले होते. आणि राजाने थोड्या वेळाने पाहिलं, त्याने असं बघितलं की अग्नीच्या भट्टीमध्ये फक्त 3 माणसं सोडली होती, 3 माणसांना टाकलं होतं, पण 4था माणूस तिथे कोण दिसत आहे? 4था माणूस तिथून कुठून आला? राजा आश्चर्य करू लागला की मी तर 3 जणांना टाकलं होतं, पण हा 4था माणूस तिथून कोण आला? आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नंतर राजा तिथे गेला आणि राजाचा हात जळाला. पण नंतर ज्यावेळी त्या लोकांना, त्या 3 जणांना बाहेर काढण्यात आलं, त्या तिघांच्या केसाला देखील धक्का लागला नव्हता, ते तिघं पण सुरक्षित होते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या तिघांच्या हृदयामध्ये पूर्ण भरोसा होता, पूर्ण विश्वास होता की देव आम्हाला वाचवेल, तो अग्नीतून आम्हाला वाचवेल, तो आम्हाला सर्व संकटातून वाचवेल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या तिघांना त्याच्यामध्ये टाकण्यात आला होता, पण हा 4था माणूस कोण? 4था माणूस जिवंत देव त्यांच्या सहाय्यासाठी तिथे आला होता. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या जीवनात असं होत नाही, आपल्याला कधी अग्नीच्या भट्टीत टाकलं नाही आहे. आपल्या जीवनात थोडेफार समस्या आहेत, आपल्यासाठी ते मोठेच आहेत, पण तेवढे तरी नाही आहे जेवढे या तिघांच्या बाबतीमध्ये झालं, जसं या बाईच्या बाबतीमध्ये झालं. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण धीर धरला पाहिजे, धीर धरून देवाकडे प्रार्थना केली पाहिजे आणि आपला विश्वास देवावरचा मजबूत केला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमचा विश्वास असा मजबूत करा की देव तुमच्या विश्वासाकडे पाहून तुमच्या जीवनात अद्भुत काम करेल, अद्भुत कृत्य करेल. हालेलुया, 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 हालेलुया. कारण बायबलमध्ये इब्री लोकास पत्रात लिहिलेलं आहे की देवाला विश्वासा वाचून संतोष विणं अशक्य आहे. देवाला जर आपल्याला खुश करायचं आहे, देवाला जर आपल्याला प्रसन्न करायचं आहे, तर देव आपल्या विश्वासाकडे पाहून प्रसन्न होतो, आपल्या विश्वासाकडे पाहून तो खुश होतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमचा विश्वास मजबूत करा, तुमचा विश्वास इतका खंबीर करा की तुमच्या विश्वासाकडे पाहून देव तुमच्या जीवनात कार्य केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वर पिता, आपला स्वर्गातील बाप आपल्यावर एवढं प्रेम करतो की त्याने आपल्याला वाचवण्यासाठी, पापातून मुक्त करण्यासाठी, आपल्याला नवीन जीवन देण्यासाठी त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं. आणि येशूने क्रूसावर आपल्या सर्व पापांची शिक्षा सहन केली. म्हणून आता आपल्याला पापांची शिक्षा घेण्याची गरज नाही आहे, फक्त आपल्याला पूर्ण अंतकरणाने येशूवर विश्वास ठेवायचा आहे, येशूवर पूर्ण हृदयाने भरोसा ठेवायचा
ठेवायचा आहे. ज्यावेळी आपण येशूवर पूर्ण अंतकरणाने विश्वास ठेवतो त्यावेळेला देव पित्या आपल्या पापांची आपल्याला क्षमा देतो आणि देव पित्या आपल्याला त्याचा दत्तक पुत्र आणि दत्तक कन्या म्हणून तो आपला स्वीकार करतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमचा देवावरचा विश्वास वाढवा. दिवसांदिवस तुमचा विश्वास खंबीर करा. तुम्ही आज पहिल्यांदा इथे प्रार्थनेला आले आहात तर तुम्ही येशूला पूर्णपणे ओळखून घ्या आणि येशूवर विश्वास ठेवा. जगातली कोणती माणसं तुम्हाला वाचवू शकणार नाही. जगातला कुणी माणूस तुम्हाला वाचवू शकणार नाही. खूप लोक विश्वास ठेवतात की माझे आईवडील मला फसवणार नाही, माझा भाऊ मला फसवणार नाही, माझे नातेवाईक मला फसवणार नाही. पण असा एक वेळ येतो की तुमचे आईवडीलच तुम्हाला फसवतात, तुमचे भाऊच तुम्हाला फसवतात, मित्रच तुम्हाला फसवतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पण जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला कधीच फसवणार नाही. तो कधी आपल्याला सोडून देणार नाही. आपण दुःखाच्या खोल दरीत जरी गेलो असलो, आपण संकटाच्या खोल दऱ्यात जरी गेलो असलो, तिथून देखील तो आपल्याला हात धरून बाहेर काढायला समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या जीवनातल्या समस्येमुळे, तुमच्या जीवनातल्या आजारामुळे, कोणत्या तरी प्रॉब्लेममुळे तुमचं अंतकरण तुटलं असेल, तुमचं अंतकरण व्याकुळ झालं असेल, तुम्हाला असं वाटत असेल यातून मला कोणी बरं करणार नाही, यातून मला कोणी बाहेर काढणार नाही. पण येशू ख्रिस्ताने आपले दोन्ही हात पसरलेले आहेत आणि तो तुम्हाला त्याच्या वेंगेत घ्यायला तयार आहे. आपल्याला त्याच्या वेंगेत यायचं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पूर्ण अंतकरणाने येशूवर विश्वास ठेवा. येशूद्वारे तुमचं जीवन आशीर्वादित होईल. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने ह्या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाओ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहो. आमीन.